अभी बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी भाई. संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच निघाल्या अत्याचाराच्या मुखिया. मित्रहो, नाशिक मधल्या लफडेबाज कॅप्टन अशोक खरातेची एक एक लफडी चव्हाट्यावर यायला लागली आणि राजकारणातील अनेक नेते धास्तावले. हा लफडेबाज खरात अनेक बड्या नेत्याचा गुरु आहे म्हणे, बड्या नेत्यांचा गुरु आहे म्हणे आणि इथं बडे नेते दर्शनासाठी सुद्धा जातात म्हणे. इथं दर्शनाला जाणाऱ्या अनेक नेत्यांची नावं आतापर्यंत बाहेर आलेली नाहीत, तर काहींची बाहेरही आलेली आहेत. खरं तर आणखी काही नावं बाहेर येणं बाकी आहे आणि खरी खळबळ तर तेव्हाच उडेल जेव्हा हे जे कोणी बडे नेते आहेत ना, ह्यांची नावं, ह्यांची फोटो, ह्यांची व्हिडिओ बाहेर येतील. सध्या तरी बघा, यामध्ये सगळ्यात टार्गेटवर आलेल्या आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. महिलावर अत्याचार करणाऱ्या या लिंगपिसाटाचं पाय धुवून पूजा करीत आहेत त्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. त्याच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या आहेत त्या आहेत या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. बघा, हा भामटा अशोक खरात जेवढ्या अडचणीत आलेला आहे ना, त्यापेक्षा अधिक अडचणीत आलेल्या आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. या अशोक खरात याला बलात्काराच्या प्रकरणामध्ये, त्या आरोपामध्ये अटक झाली, पण खळबळ जी उडाली ती खरी खळबळ उडाली आहे राजकारणामध्ये. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि हा लिंगपिसाट भामटा तो अशोक खरात यांच्यातल्या संबंधाची मोठी चर्चा गेल्या 2 दिवसापासून होते. या दोघांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. महिलांची फसवणूक करणारा, त्यांच्यावर अत्याचार करणारा हा लिंगपिसाट तुरुंगात जाऊन बसला, पण रुपाली चाकणकर यांच्याबाबत मोठा वाद निर्माण झाला. या रुपाली चाकणकर आहेत ना, या सध्या चोह बाजूनी घेरल्या गेलेल्या आहेत. पण त्यांच्याच घरामध्ये, म्हणजे रुपाली चाकणकर ज्या पक्षात आहेत ना, त्याच राष्ट्रवादीतील महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा चाकणकर यांना पुरत घेरलेला आहे. अत्यंत आक्रमक होऊन त्यांनी चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा मागितलेला आहे. ही सगळी घटना, ते फोटो, हे सगळं काही उघडकीला आल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून या रुपाली ठोंबरे पाटील प्रचंड संतापलेल्या आहेत आणि त्या चाकणकर यांच्या विरोधामध्ये संतापाची आग ओकत आहेत. चाकणकर या आपल्या पक्षातल्या आहेत म्हणून या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांची बाजू घेतलेली नाही, त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना वाचविण्याचा सुद्धा कुठला प्रयत्न केला नाही. कारण राजकारणामध्ये असंच घडत आलंय ना आज सगळं आपला तो बाब्या. अहो, उलट या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रखर विधान करून, आव्हानं देऊन चाकणकर यांना गोत्यात आणलंय. चाकणकर यांनी सुरुवातीला काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर मात्र त्या माध्यमासमोर आलेल्या नाहीत, येताना दिसत नाहीत या क्षणापर्यंत तरी. बघा, एरवी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन बोलणाऱ्या चाकणकर आता मात्र गप्पा आहेत. अगदी स्वतःचं नाव येऊन, स्वतःचे फोटो समोर येऊन. मग हे कसं काय येत नाही ते समोर? उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेता सुषमा अंधारे यांनी तर त्यांना पत्रकार परिषद घेण्याचं थेट आणि जाहीर आव्हान दिलेलं होतं. चाकणकर मात्र पुढे आलेले नाहीत, अजून तरी आलेले नाहीत. मग याची सुद्धा चर्चा सुरू झाली ना, की काय येत नाहीत त्या पुढं, का नाहीत सांगत आपली बाजू. त्यातच त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनी एक वेगळीच खळबळ उडवून दिली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फरार झालेल्या आहेत अशा पद्धतीची एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली. या पाटील यांनी, रुपाली ठोंबरे पाटील यांनी, अभी बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी भाई. संविधानिक पदावर असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच निघाल्या अत्याचाराच्या मुखिया. चाकणकर प्रेमी बजाव ताली अशी एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली होती. आणि त्यानंतर त्यांनी आता
चाकणकर फरार असल्याची पोस्ट केलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमासमोर आलेल्या नाहीत आणि मग नेमका हाच धागा पकडत या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार बजावताली अशी एक उपरोधिक पोस्ट केली आहे. नाशिक मधल्या खरात प्रकरणामध्ये चाकणकर यांचं नाव वारंवार घेतलं जात असल्यामुळे त्या जाणीवपूर्वक माध्यमापासून दूर राहत असल्याचा दावा सुद्धा या रुपाली पाटील यांनी केलेला आहे. रुपाली पाटील यांनी फेसबुकवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार बजावताली अशी जी पोस्ट केली ना, या पोस्टनं पुन्हा एकदा एक वेगळी खळबळ उडवून दिली. ठीक आहे, कदाचित ही पोस्ट उपहासात्मक असावी, त्या फरार आहेत की नाहीत आपल्याला माहीत नाही. ठोंबरे पाटील यांनी कुठल्या अर्थानं हे म्हटलं हेही आपल्याला माहीत नाही, किंवा त्यांची खरी माहिती आहे का हेही आपल्याला माहीत नाही. पण आपण ही पोस्ट उपहासात्मक असावी असं धरूया. पण हे प्रकरण आता पुढं कुठवर जातंय हे पाहणं मात्र अत्यंत महत्वाचं असणार आहे. अहो, खरं तर रुपाली चाकणकर यांनी आपलं नाव, आपले फोटो एवढं सगळं काही समोर आल्यावर महिला आयोगासारख्या महत्वाच्या पदावरून स्वतःच बाजूला व्हायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.